महानगरपालिकेने खूप दिवस खूप वर्ष ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना खूप मोठा अन्याय केलेला आहे। आज महापालिका जी खाली होताना दिसते तो कदाचित आपल्या अज्ञानाचा भाग, मधल्या 5 वर्षाचा भाग किंवा आपण वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या नाही तो भाग, परंतु ह्या सगळ्यातनंच त्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे। हे जरी आपण याच्यामध्ये वेतन श्रेणीप्रमाणे केलं तर याच्यामध्ये साधारण ह्या लोकांना 30,000पर्यंत पगार त्याच्यामध्ये वाढ मिळेल। नाही 90,000 होईल तर एकाला 85,000 आहे, बाकीच्या 60,000 म्हणजे 30,000पर्यंत साधारण वाढ होईल। हे डॉक्टर म्हणून घ्यायला पण त्यांना थोडं बरं वाटेल, नाही तर एखाद्या चपराशाला पण तेवढा पगार असतो। आणि त्यामुळे ही सूचना निश्चितपणे स्वागतार्ह आहे, स्वागत त्याचं केलं पाहिजे। आरोग्य आणि शिक्षणासाठी नेहमीच बजेटमध्ये भरीव तरतूद करणारी महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका, तिने कधीही ह्या 2 उपक्रमामध्ये कधीही कटोती केलेली नाहीये। त्या उलट आपण बजेट हवं त्याच्यापेक्षा जास्त दिलेलं आहे आणि त्यामुळे हीच लोक साहेब काम करत नाही। तर याच्यामध्ये शिक्षणामध्ये पण आपण पाहतोय की साधारण 140 लोक ठोक मानधन त्याला म्हणतो, तर ठोक मानधन हा शब्द तुम्ही काढला खूप बरं झालं। आणि सभागृहाचा जे म्हणणं आहे ते पण आपण या ठिकाणी विषद केलं की जेवढे तात्पुरते आहेत, जेवढे कंत्राटी आहेत त्यांना परमनंट करण्याची जी इच्छा आपण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। सभागृह मला वाटतं या गोष्टीला सहमत असेल आणि आपण सर्वांनी सहमती दर्शवली पाहिजे। खरं तर हा शहरातला शेवटचा नागरिक म्हणजे चतुर्श्रेणी असू दे, हे चतुर्श्रेणी असू दे किंवा हे असू दे, या सगळ्यांना विशेष पद्धतीने आपण याच्यामध्ये सामावून घेतलं, कारण आपण समान काम समान वेतन दिलेलं आहे। हे समान काम समान वेतन देणारी महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बद्दल महानगरपालिकेने कधीही हात आखडता घेतलेला नाहीये। तर आपण शिक्षणामध्ये असलेले, अंगणवाडी बालवाडीमध्ये असणारे, त्याचप्रमाणे क्लरिकल स्टाफमध्ये असणारे, इंजिनिअरिंग स्टाफमध्ये असणारे, या सगळ्यांचाच भविष्यामध्ये माननीय आयुक्त महोदय आपण प्रस्ताव आणताना महापालिका स्थायी समितीच्या समोर याच्यात पूर्ण अभ्यास करून तो आणावा, अशा प्रकारची देखील मी या ठिकाणी एक सूचना मांडत आहे। तर त्याचा विचार देखील करावा आणि पुन्हा एकदा आपण मांडलेल्या या सुधारणेला निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ठोक शब्द वगळून, मानधनावर वगळून या ठिकाणी वेतन श्रेणीवर देण्यात यावं, या सूचनेला मी अनुमोदन देत आहे।